ज्या ठिकाणी टीम नावाली समोर होती, कॅप्टन टीमचा कशा प्रकारे खेळायला हवा त्याचं ज्वलंत उदाहरण मोतीराम पाटील यांनी दाखवलं होतं. परंतु आता संघ वेगळा आहे, आता खेळाडू वेगळे आहेत आणि आता रणनीत्या वेगळ्या असतील. पहिल्या ओव्हरमध्ये प्रवीण पाटील स्पेशलिस्ट पॉवर प्लेचा तो आपल्याला पाहायला मिळतो. राजेशजी जयराम केणी आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित, तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. प्रदीपजी केणी तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. तेजसजी केणी तुमचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. त्रिमूर्तीचं करूया त्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. फर्स्ट सेमीफायनल, पहिलाच बॉल चांगला पडलाय आणि असं म्हटलं जातं ना की पहिला वार हा लाख मोलाचा. त्याच्यामुळे पहिला वार प्रवीण पाटीलचा चांगला राहिला. समोर होता श्रीनाथ पाटील आणि पहिल्याच बॉलवरती डॉट बॉल. अजून एक चांगला बॉल, यॉर्कर परफेक्टली स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला. या स्पर्धेसाठी ज्ञानदेवजी मडवी यांना 5,000 रुपयाची धनराशी तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. संदीप शेठ पाटील, पांडुरंग शेठ पाटील निगो आणि आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. बहुत तयार, दोन बॉल चांगले होते. पॉवर प्ले सुरू आहे. ऑन साइडला फक्त दिशा देण्याचं काम फिल्डर जरूर प्रयत्न करतात, परंतु त्यांचे प्रयत्न थोडेसे अपुरे पडले. बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि जे उत्तर होतं डॉट बॉलचं ते आता देत असताना येतो श्रीनाथच्या बॅटमधून चौकार. माजी सभापती नागा गोवचे भरत शेठ प्रेक्षक पकडेल त्याला मिळतील तब्बल 1200 रुपये. पहिला चौकार आलाय, चौकाराने खातं ओपन झालं श्रीनाथ पाटीलचं. पुढे आले सुंदर बॉल, हाफ व्हॉल्यूम म्हणून कन्वर्ट केला गेलाय. कुळ क्षेत्र पॉवर प्ले सुरू आहे. बॉल पाठवला गेला बॉर्डर लाईनच्या बाहेर. पॉवर प्लेचा योग्य वापर. हा येतो लागोपाठचा दुसरा चौकार. पाटील यांच्याकडनं पारितोषिक आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जमा झालेलं आहे की ऐवा कॅचसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक, लागोपाठच्या 3 षटकारांसाठी तब्बल 5000 रुपये आणि लागोपाठच्या 3 चौकारांसाठी तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज. सुंदर फटका पुन्हा एकदा एलिव्हेट केला गेला ऑन दी अप. आता फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ज्या अर्थाने चौकार आपण पाहिला, परंतु हा येईल षटकार बॅट्समन श्रीनाथ पाटीलच्या बॅटमधून आणि ओव्हर होतं ते ओव्हर इथनं झाले संपन्न. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये बॅटिंग करत असताना धावा बनतात त्या म्हणजेच विदाउट लॉस 14 टीम नागा 40+. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनतायत 14. ज्या 14 धावा अतिशय महत्त्वाच्या होत्या, कारण पॉवर प्लेचं षटक असं ना, त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला संधी असते की पॉवर प्लेच्या बाहेर फक्त 2 फिल्डर असतात. मग आपण आपल्या पद्धतीने बॉलच्या मिनिटमध्ये फटके सजू शकतो. त्याच अनुमानाने आपण जर पाहिला तर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावसंख्या बनल्या गेल्यात. वैभव पाटील देसाईचे तेही मॅचचा आनंद घेतात, त्यांचेही सहर्ष स्वागत. आणि गणेश शेठ हे पडल्याचे आहेत, त्यांच्याही माध्यमातून या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा येतात. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्यात आणि आता दुसऱ्या ओव्हरमध्ये विनोद पाटीलच्या विरोधात पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लाईन, त्याच्यावरती बॅट फिरली गेली वेगाने आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती आगास दमदार षटकार. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आस्था इन्फ्रा कंपनीचे मालक यांच्याकडनं पारितोषिक आहे ते, म्हणजेच प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक.
हा फटका जर आपण पाहिला ना तर ऊर्जा देण्यासाठी आलाय आणि ज्यांच्या माध्यमातून नागाव संघ पुरस्कृत झालाय, ज्याने हा संघ पॅक केलाय, त्यांच्याच माध्यमातून फक्त नागाव संघाला हे पारितोषिक आहे. लेन बॉल पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला, असं वाटलं की अनुमानाने हा बॉल बॅटवरती कदाचित न घ्यावा, कारण ऑप्शनच्या बाहेर चेंडू जाईल, परंतु लेन चांगली होती. ऑप्शनच्या आतमधून चेंडू आला, षटकारचं प्रत्युत्तर विनोद पाटीलने दिलं गेलं, ते म्हणजेच मोतीरामला. ओव्हर द विकेटने बॉल मागे खेळतात. विकेट कीपर आपण पाहिले ना तर प्रत्येक बॉलरचा ना एक आरसा असतो, कारण जेव्हा एखाद्या बॉलरची लेन बिघडते ना तेव्हा एकमेव असा क्षेत्ररक्षक ज्याला आपण विकेट कीपर म्हणत असतो तो चांगल्या लेंथवरती बॉल टाकण्यासाठी डायरेक्शन देत असतो बॉलरला. तेच झालं. शशांक पाटील आहे, भरपूर वर्षाचा अनुभव. सुभाष पाटील SP पॅनल त्यांचाच आहे, त्यांच्याच पॅनलला शशांक पाटील जरूर भरपूर वेळा तुम्हाला अंपायरिंगच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले असतील. प्रत्येक षटकासाठी आस्था इम्प्रा चे कंपनीचे मालक DNG गिरी यांच्याकडनं 500 रुपये. व्हाईट बॉल आलाय, व्हाईट बॉलने टीमची धावसंख्या 21. नागाव 40+ त्यांच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळतो संदप 40+. बॉल तयार. ओव्हर द विकेट, वो पिच बॉल समोर खेळतात ऑन दी अप, अगदी ब्लॅक स्क्रीनच्या समोर बॉल चाललाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा, किट्स यूज अ मॅक्सिमम सिक्सर. थँक्यू. पारायण सन्माननीय नामदेवजी गायकर साहेब या ठिकाणी मॅचचा आनंद घेतात. साहेबांना विनंती करूयात की या मंचावरती आसन ग्रहण करून तुम्ही या स्पर्धेचा आनंद घ्या. तुमचं सहर्ष स्वागत. हरिभक्त पारायण नामदेवजी गायकर यांना पण विनंती करूयात की या मंचावरती तुमचं सहर्ष स्वागत. चांगला बॉल होता, पायाच्या साहाय्याने अडवण्याचा प्रयत्न, परंतु डीप मध्ये लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे. प्रोटेक्शन असल्या कारणाने सेकंडचा कॉल आणि पहा किती जलद गतीने. क्रिकेटमध्ये ना तुम्ही धावसंख्या बनवताय ही गोष्ट अत्युत्तम आहे, परंतु धावसंख्या चोरणं ही स्किल ही तुमच्यामध्ये असली पाहिजे. आपण असंच म्हणू शकतो की सध्या तरी धावा चोरल्या जातात, कारण जिथे सिंगल होती तिला कन्वर्ट केली गेली डबलमध्ये, आणि या दोन धावसंख्येने टीमची धावसंख्या 29 या आकड्यावरती 29 ऑन अ स्कोर कार्ड. बहुत यार यावेळेला ताकदीचा वापर करायचा होता, परंतु व्यवस्थित बॅटवरती आला नाही. बॉल चला डीप मध्ये, डीप मधल्या फिल्डरने प्रोटेक्शन चांगलं, ऑन स्टॉप फेकी केली, बॉल मागे चला तरी बॅकअप चांगलं मिळालं. जरूर दुसरीचा प्रयत्न केला नाही, कारण हे धोकादायक ठरलं असतं. अशा प्रकारे हे षटक संपलं. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं तर धावपलक टीम नागाव 40+ प्रथमतः बॅटिंग करत असताना 30 या आकड्यावर. उत्तम मुकादम यांच्याकडून एक पारितोषिक आहे, ते आम्ही अनाउन्समेंट करत आहोत की प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आणि प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. फक्त मोतीराम पाटील साठी ते पारितोषिक असेल. उत्तम मुकादम जे नावालीचे आहेत त्यांच्याकडनं हे पारितोषिक दिलं जाईल. हॅलो, पेटालीचे एक जबरदस्त खेळाडू हेमंतजी केनी आणि मुख्य व्यासपीठावरती उपस्थित तलोजा शहर प्रमुख शिवसेना प्रदीपजी केनी या दोघांचं करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. जर पारितोषिक जर तुम्ही नीट ऐकलं असतील ना तर तुम्हाला समजलं असेल की नावालीच्या विरोधात जेव्हा नागाव संघ होता तेव्हा नागाव संघाच्या बॅट्समन मोतीराम पाटीलने ज्याच्या विरोधात जे मोठे फटके मारले होते ना त्यांनीच आता त्याच्यावरती प्राइज लावलाय. म्हणजे तुम्ही विचार करा की किती क्रिकेटमध्ये प्रेम असतं. आणि क्रिकेट हा नेहमी असाच खेळा की क्रिकेट तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळत असता तेव्हा तुम्ही एकामेकाचे विरोधक असता, परंतु क्रिकेट खेळून जेव्हा तुम्ही बाहेर येता ना तेव्हा तुमचे मैत्रीचे संबंध जे आहेत ते तुम्ही तसंच ठेवा. त्याच्यामुळे ही गोष्ट आम्हाला खूप चांगली पाहायला मिळाली, ऐकायला मिळाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15च्या सरासरीने धावसंख्या बनल्या गेल्या 30. अजूनही सलामीची जोडी जी मैदानाच्या आतमध्ये गेली आहे ती बालकृष्ण शेठ पाटील यांच्याकडनं लागोपाचे 3 बॉल 3 षटकार 5000, 3 बॉल 3 चौकार 3000. आईबा कॅच साठी प्रेक्षकांना मेजवानी आहे बघा. आज भाग्येश खऱ्या अर्थानं सॅटरडे उद्या संडेचा काम जमेल. 1000 रुपये प्रेक्षकांसाठी. बालकृष्ण पाटील यांच्या कटआउटला हिट झाला. 5000 बाबू शेठ धर्मा पाटील यांच्या कटआउटला हिट झाला. तर 2221 आणि आपले माजी सरपंच रामनाथदा पाटील यांच्या कटआउटला जर हिट झाला तर 1122 रुपये लकी गाडीचा नंबर. ओन टू कॉम्बॉक्स.
आणि साहू पाटील यांच्याकडनं सुद्धा ऐवा कॅशला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. सो ऐवा कॅश साठी भरपूर सारी पारितोषिक आहेत. हा बापा सुभाष बुवा माळी याचं देखील शुभागमन आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. हा बापा नामदेव बुवा गायकर आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. मामा आहेत आयोजकांचे नामदेव मामा पाटील आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. मामा आहेत त्यांचं देखील स्वागत. ओर टू कॉम्बॉक्स बॉल मध्ये ज्या चुका तुम्ही मागच्या मॅच मध्ये पाहिल्या ना उंबारली संघाने केल्या, त्या चुका या मॅच मध्ये संदप संघ तुम्हाला करून जमणार नाही. कारण नागाव संघ प्रत्येक गोष्टीमध्ये तरबेज आहे. कारण जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये त्यांना धाव दुसरी घेताना पाहिले ना, तेव्हा फिल्डरची चुकी झाली आणि त्याच अनुमानाने त्या 2 धावसंख्याही बनल्यात. परंतु आता ही विकेट आली असती, विकेट सारली गेली आहे. ज्या ठिकाणी प्रेक्षकांचा उद्दंड प्रतिसाद फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून सुद्धा भरपूर सारे प्रेक्षक जमल्यात. सतीश पाटीलच्या कटआउटला जर नागाव साठीच फक्त पारितोषिक आहे. डायरेक्ट हिट झाला तर 2000. यश पाटील आणि रोहित पाटील 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक. या वेळेला फटका सुंदर आहे, समोर खेळतात ऑन दी अप. कोणती चान्स नव्हती फिल्डरला, बॉल चालला बॉर्डरलाईनच्या बाहेर. हा षटकार 39 धावा पूर्ण झालेल्या आहेत. मागच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं ना तर 38 धावसंख्येचं जे लक्ष्य होतं ते बनलं का, तर जिथे संधी होती ना राम म्हात्रेला बाद करण्याची, ती संधी हुगवली गेली आणि सध्या तरी तेच झालंय. या वेळेला स्वीपर कव्हरला बॉल चाललाय, क्षेत्र पूर्णपणे खुललं. अगदी बॉलच्या मिरिट मध्ये बॉल बघितला गेला, फिल्डर कोणत्या झोन मध्ये नाहीये तिथेच खेळला गेला आणि बॉल बॉर्डरलाईनच्या बाहेर. षटकारानंतरचा हा चौकार. प्रत्येक बॉल वरती ना जो बॉटम हँडचा वापर आहे ना सुभाष पाटीलच्या विरोधात खूप चांगला केला जातोय. हाला चौकार. श्रीनाथ पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये. ऑन साइडला बॉल चाललाय प्रॉपरली लॉंग ऑनला. फिल्डिंग चांगली झाली आहे. आता सेकंड साठी परतत होते, ज्या ठिकाणी मोतीराम पाटीलने इशारा दिला गेला की कदाचित 2 धावा पूर्ण होतील, परंतु ही सिंगलच मिळते आणि सिंगलने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 44 या आकड्यावर. 44 धावा टीमच्या टोटल मध्ये. आणि स्पेशली आपण जर पाहिली ना तर जी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली ना तिच्या पार्टनरशिपचा विचार केला गेला तर अशरफ भाई खान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई सचिव आहेत, त्यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दादांनी विनंती करूयात की तुम्ही शाही सन्मानाने आमचं आसन ग्रहण करा. तुमचंही सहर्ष स्वागत. तसेच सन्माननीय विश्वाजी पाटील युवा सेना अधिकारी नागावचे विश्वासभाई पाटील, प्रीतम भाई पाटील आणि किरण भाई पाटील या तिन्ही मार्चनर्सचं करूया मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. रोहित पाटील, यश पाटील यांच्याकडनं लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार 3000. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर मध्ये धावसंख्या जर आपण पाहिल्या तर सध्या तरी 45 या आकड्यावरती. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात सध्या तरी थोडासा थकवा आहे, कारण थंडी जरी असली ना तरी मैदानाच्या आतमध्ये जेव्हा आपण जास्त संघर्ष करतो स्पेशली धावा बनवण्यासाठी तेव्हा आपल्याला तहान लागते. सो पाणी पिलं दोन्ही खेळाडूने एकत्र, कदाचित कन्व्हर्शन सुद्धा त्यांचं झालं असावं की सध्या तरी 3 ओव्हर मध्ये ही पार्टनरशिप टिकून 45 धावसंख्या बनवते, तर पुढे जाऊन अजून काहीशा धावसंख्या आपण जोडू शकतो. क्रिकेटमध्ये ना टीम प्लॅनिंग भरपूर महत्वाची आहे, कारण जेव्हा तुम्ही एकमेकांशी संवाद कराल तेव्हा तुमच्यामध्ये हा खेळ चांगला वाढत असतो. तशा प्रकारे संवाद करून आता षटकाला सुरुवात होईल. शशांक पाटील आल्यात ते म्हणजे डेथ ओव्हर मध्ये. एका बाजूला श्रीनाथ पाटील, दुसऱ्या बाजूला मोतीराम पाटील, दोघेही खूप चांगल्या प्रकारे सध्या तरी खेळतात. पहिलाच बॉल शशांक पाटीलचा बॉल ऑन साइडला फक्त दिशा देण्याचं काम. बॉल मध्ये पार्टनरशिप वाढत होती, तिला खिंडार पडण्याचं काम केलं गेलं. डेथ ओव्हर मध्ये शशांक पाटीलच्या नावावरती ही विकेट. फलंदाज बाद.
इथे शुभागमन झालाय बिल्डर डेव्हलपमेंटचा ड्रीम सिटी राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव मुंबई अशरफ भाई याचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आणि असलम भाई महबूब भाई त्यांच्या जोडीला आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आणि विनोददादा खाडी आपलं देखील करूया स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत स्वागतम स्वागतम सहर्ष सुस्वागतम बिल्डर डेव्हलपमेंट ड्रीम सिटी राष्ट्रवादी काँग्रेस सचिव मुंबई अशरफ भाई आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत स्वागतम सहर्ष सुस्वागतम आणि जोडीला असलम भाई आहेत महबूब भाई आणि त्यानंतर विनोददादा खाडी तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत डेथ ओव्हरला सुरुवात झाली विकेटने आणि त्याच्यानंतर सेकंड बॉल वरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाळाराम पाटील गेला होता त्याच्या बॅट मधून हा चौकार आलाय पहिल्याच ओव्हर मध्ये ज्या धावसंख्या बनत होत्या त्याला वाढवण्यासाठी खर तर भरपूर स्ट्रगल केला परंतु तो स्ट्रगल पुढे जात असताना नागाव 40+ सध्या तरी टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 49 जो 19 धावसंख्येचा महत्वाचा भाग होता ना मोतीराम पाटीलचा तो खूप सुंदर राहिला आणि त्याच अनुमानाने सध्या तरी आपण मैदानाच्या आतमध्ये 25 या धावसंख्येवरती खेळताना पाहत आहोत श्रीनाथ पाटीलला एका बाजूला बालाराम पाटीलनेही आता सध्या तरी चौकाराने सुरुवात केली आहे थोडेसे पुढे आले कट करण्याचा प्रयत्न पद्धत आली ते ओळखलं गेलं शशांक पाटीलनं आणि इथनं डॉट बॉल या ठिकाणी फेकत असताना वेलकम बॉब सध्या तरी नागाव रेग्युलर टीम आता खेळेल अनेक सारे प्रेक्षक जुळतील आमच्या या स्पर्धेशी फुल टॉस बॉल आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही फुल टॉस बॉल परंतु बॉल अगदी इलिव्हेट जरूर केला होता मिस्टामिंग झाला होता परंतु कॅच ड्रॉप तिसरी या ठिकाणी होत असताना मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचा बेनिफिट या ठिकाणी मिळतोय बॉल हवेमध्ये असताना रनिंग कॅच पकडण्याचा प्रयत्न परंतु आता हा झेल सुटला गेला धावाही मिळाला 2 टीमची धावसंख्या 51 सध्या तरी फर्स्ट इनिंग तुम्ही पाहतात जिथे बॅटिंग करतोय टीम आस्था 1140+ नागाव पुन्हा एकदा फुल टॉस बॉल समोर खेळतात डीप मध्ये कव्हर्सला बॉल चाललाय टप्पा पडलाय अनुमान चुकला बॉल चाललाय मागे आणि मागे बॉल गेला तसा बॉल कडे फक्त पाहत राहिला तो म्हणजे फिल्डर आणि बॉल चालला बॉर्डर लाईनच्या बाहेर हा चौकार पुन्हा एकदा तोही फुल टॉस करून घेतलाय आता ही बॉल चाललाय ऑन साइडला फिल्डरने हात पुढे केला आणि काय सुंदर फटका होता मोहरती षटकाराची अशा प्रकारे शशांक पाटीलचं षटक संपवलं षटकाराने आणि षटकाराने शेवटच्या बॉलवरती धावसंख्या जोडल्या जातात टीमच्या टोटलमध्ये 61 आणि 62 धावसंख्येचं मुख्य व्यासपीठावरती शुभागमन झाला एकनाथ शेट म्हात्रे शिवसेने महानगर प्रमुख पनवेल शिवसेना करूयात आपलं या ऐतिहासिक क्रीडा नगरी आझाद मैदान 40+ नागावच्या क्रीडा नगरीमध्ये एकनाथ शेठ म्हात्रे आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत त्याच्या जोडीला तुम्ही पाहता मुरलीधर म्हात्रे उद्योजक कुठारी यांचा देखील करूयात मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत स्वागतम स्वागतम कुशिंद्र शेठ ऋतिका हॉटेल हे देखील मालक हे देखील इथे उपस्थित आहेत या तिन्ही मान्यवरांचं करूयात मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत एकनाथ शेठ म्हात्रे मुरलीधर म्हात्रे कुशिंद्र शेठ म्हात्रे या त्रिमूर्तींचं करूयात मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत स्वागतम स्वागतम सहर्ष सुस्वागतम महानगर प्रमुख आहेत पनवेल शिवसेनेचे एक जबरदस्त नेतृत्व आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत ऋतिका हॉटेलचे मालक आमचे कुशिंद्र म्हात्रे मुरलीधर म्हात्रे काल देखील आज देखील याचं करूयात मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत या ऐतिहासिक नागावच्या 40+ क्रीडा नगरीमध्ये सर्व मान्यवरांचं करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत तुम्ही पाहिलं माजी सभापती भरत शेठ भोईर वासुदेव शेठ म्हात्रे यांचं देखील कुठारी यांचं देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत युवा सेना अधिकारी नागाव विश्वासभाई पाटील त्यांच्या जोडीला तुम्ही पाहिलं किरणभाई पाटील प्रीतमभाई पाटील ज्याचा नुकताच आगमन झाला राष्ट्रवादी काँग्रेस सचिव मुंबई बिल्डर डेव्हलपमेंट ड्रीम सिटीचे अशरफभाई असलमभाई महबूबभाई या त्रिमूर्तींचा करूयात आणि विनोददादा खाडी ज्या क्रिकेटला दैवता मानणार हे व्यक्तिमत्व तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत
तर संदप 40+ टीमच्या ज्या बॅट्स आहेत ते त्यांच्या खेळाडू कक्षामध्ये न्यायचे आहेत. त्यांचे प्रेक्षक विनंती करूया. टार्गेटकडे आपण लक्ष देऊयात. या मॅच मध्ये टार्गेट ठेवलं गेलंय ते म्हणजे 65 धावसंख्येचं आणि जे प्राइज होतं जे आम्ही अनाऊन्स केलं होतं की उत्तम मुकादम यांच्याकडून मोतीराम पाटील यांना प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक होतं ते दिलंही जाईल. आणि आता मोतीराम पाटीलच्या प्रत्येक कॅचसाठी 100 रुपयाचं पारितोषिक उत्तम मुकादम यांच्याकडून ते दिलं जाईल. 62 धावसंख्येचं टार्गेट डिफेंड होईल. या ऐकूया सौरभ पाटील यांच्या शुभ मुखातून. दरम्यान आपण टॉस साठी विनंती करूयात. टीम नागाव आणि त्यांच्या विरोधात टीम नर्मदेश्वर किरवली. ओम नर्मदेश्वर किरवली आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी 12-13 नागाव. सो आपण विनंती करूयात दोन्ही टीमच्या कॅप्टनला की टॉस साठी या करूयात लगेचच रेग्युलरला सुरुवात. ओम नर्मदेश्वर किरवली त्यांना फाईट करणारी टीम 12-13 गावदेवी नागाव. या एकनाथ शेट मात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. जे महानगर प्रमुख शिवसेनेची एक बुलंद तोप साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. या कुशिंद्र मात्रे साहेब तुमच्या शुभ हस्ते देखील या. तुम्ही देखील मुरलीधर मात्रे उद्योजक उद्योगपती आणि ऋतिका हॉटेलचे मालक यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. स्पर्धा एन्जॉय करताय जयगावदेव हनुमान 40+ क्रिकेट संघ नागाव आयोजित डे नाईटचा हा शानदार शामियाना आलेल्या तमाम लढक्या क्रिकेट रसिकांचा करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत. पब्लिकची पूर्णपणे चौफूर माझी तुम्ही पब्लिक पूर्ण पाहता. कॅप्टन दिव्यात खूप साऱ्या शुभेच्छा. करूयात आपण टॉस लगेचच. एकनाथ शेट मात्रे साहेब इथे मुख्य व्यासपीठावरती महानगर प्रमुख आहेत शिवसेनेची ही बुलंद तोप. क्रिकेटला दैवता मानाने क्रिकेटवरती अतुरात प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व एकनाथ शेट मात्रे यांच्या शुभ हस्ते खारघर विभाग स्पर्धा देखील येते. खऱ्या अर्थानं मोलाचं सहकार्य एकनाथदा मात्रे. नाण्याची पहिली बाजू नानादादा पाटील, नाण्याची दुसरी बाजू उत्तमदादा पाटील. लक्षात घ्या लगेच टॉस करूयात. ओम नरेश्वर किरवली उत्तमदादा पाटील आलाय. टॉस जिंकलाय टीम नागाव सगळा. मान्यवरांना विनंती करतोय आपण स्थानपन्न व्हायचं व्यासपीठावरती. टॉस जिंकलाय यशवंत पाटील. अनंत शेठ पाटील आणि यशवंत पाटील यांचं शुभागमन आपण देखील मनपूर्वक सरचे स्वागत विनंती करतोय. 12-13 गावदेवी नागाव सगळ्याला टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा घेतला निर्णय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं टीम ओम नर्मेश्वर किरवली. सगळा 4 ओव्हरची मॅच. इथे सन्मान महानगर प्रमुख शिवसेनेचे एक दमदार व्यक्तिमत्व शिवसेनेची तोप आमचे एकनाथ शेठ मात्रे साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. हा सन्मान आपल्या हक्काच्या माणसाचा. हे भारताची संस्कृती. अतिथी देवो भव. तथा तुम्ही इथे आलात तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आणि कुशिंद्र मात्रे साहेबांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय. जे ऋतिका हॉटेलचे मालक आहेत उद्योगपती उद्योजक मुरलीधर शेठ पाटील तुमचं देखील मात्रे यांचं देखील स्वागत. आणि अनिश मात्रे देखील आमच्या जोडीला तुमचं देखील सहर्ष स्वागत. गंगाराम मुंडे आगासन तुमचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच. जाऊयात मॅच कडे. का बॅटिंग दर्जेदार केली आमच्या होम ग्राउंड वरती नागाव संघानं. फिरलाय चरून चाललाय लॉंग लेगला धन 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 करत सीमारेषा बाहेर आलाय. चौकार. 62 धावेचा पाठलाग करायचा. 15.50 सरासरी करायची. का बॅटिंग केली श्रीनाथ पाटीलनं. का बॅटिंग केली मोतीराम पाटीलनं. का बॅटिंग केली बाळराम पाटील. होम ग्राउंड याच क्रीडा नगरीमध्ये आम्ही सराव करतोय. त्याला प्रत्युत्तर देत असताना मधुकर पाटीलने ठोकल्या लाखो 502 चौकार. वार पलटवार होईल का. चौकार 2 आल्यात. षटकातील पुढचा बॉल
बाईटच्या रणामध्ये फटका फसला. श्रीनाथ पाटील कसा कॅच सोडेल हा तर बॅन त्यानं पकडला जेल. सेलिब्रेशन विकेटचं बटन. धक्का लागला पहिला. बघा समोर जे बॅनर आहेत ना साईड्स बघा. उठा सर्व पब्लिक. नागावची असली तरी उठा. बघा आता शेवटचे दिवस आहे. मागे हो मागे हो प्लीज. बघा उठा लगेचच प्लीज. मायबा प्रेक्षक तुम्ही उठा तिथून. एकच धाव. बघा 12-13 नागाव प्लीज. नागाव गावाचे तुमची स्पर्धा आहे. तुम्ही प्लीज सहकार्य करा. उठा त्या बॅनर मधून. बघा प्लीज नागाव गावचे प्रेक्षक आहेत. उठा सहकार्य करा प्लीज. बघा प्लीज तुम्ही आता मायबा प्रेक्षक नागावचे आहेत. हरकत नाहीये. बॉल साला उलदी कार्पेट गोलीच्या रफ्तार दिली व्यासपीठाला मानवताना ठोकला. आणखीन एक वार पलटवार. चौकार 4. उत्तम मुकादम नवाली. नागाव गावच्या कोणत्याही क्षेत्ररक्षकांना जर झेल पकडला तर 100 रुपये आणि मोतीराम पाटीलने जर पकडला तर 200. मोतीराम पाटील वरती खूप प्रेम आहे उत्तम दादांचं. त्याच्यासाठी पारितोषिक लागलं निलेश सालुंकेकडनं देखील. जर फायनल नागाव संघानं मारली तर खूप मोठी पार्टी. मोतीरामला बाईक भेटली तरी पार्टी. पण बाईक भेटेल कोणाला? 384 किलोमीटर कोणाच्या स्वप्नातली साकारलेली बाईक. कोण बाईक वर ते स्वार होणार? या स्पर्धेला योग्य ते मूल्याचं सहकार्य केलं आस्था इम्प्रा कंपनीचे मालक DNG गिरी. नाम तो सुना होगा. हे नाम आहे काफी. ज्यांना बाईक दिली आहे त्यांना आम्हाला टी-शर्ट पुरस्कृत केल्यात. खूप मोठं योगदान. दादा तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. श्रीनाथ पाटील गोलंदाजी बहादर. यॉर्कर 3 फेकतोय ओव्हर मध्ये. या ओव्हर मध्ये कशा रीतीने गोलंदाजी करेल? पहिला चेंडू वाईड बॉलला. श्रीनाथ पाटील साठी हॅट्रिक साठी 500. उत्तम मुकादम यांच्याकडनं हॅट्रिक. जर विकेट हॅट्रिक घेतली या माजी सरपंच दमदार दर्जेदार रॉयल पर्सनॅलिटी रामनाथ शेठ पाटील आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. एंजलला देखील तुम्ही पाहता. या शिवदास पाटील तुमचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. यश पाटील आणि रोहित पाटील यांच्याकडनं विकेट हॅट्रिक 3000. म्हणजे जर विकेट हॅट्रिक घेतली तर 6500 रुपये 7000 रुपये भेटतील. काय पारदर्शक लागला विकेट हॅट्रिक. एवढं पारदर्शक आज मेगा फायनल मध्ये लागलंय कल्पीची. 7000 रुपये. 17 चेंडू 47 ची गरज आहे. हा बॉल बॅटचा कडा लागला लागला लागला. गोल्डन विकेट. सतीश पाटील पुन्हा एकदा झाला बाद. विकेटचा मोठा मासा गळाला. विकेट च पतन आणि 200 रुपयाचे कॅश प्राइज उत्तम दादा मुकादम यांच्याकडनं मोतीराम पाटीलला. स्पर्धा आहे
जरा प्लीज सहकार्य करा आम्हाला. आयोजक आम्हाला सूचना दे काय तुमची स्पर्धा आहे, थोडं प्लीज सहकार्य करा. नागाव संघानं 5 षटकार मारलेत. प्रत्येक षटकासाठी डीएनजी गिरी साहेबच्या हस्ता इम्प्राज त्यांच्याकडनं 500 होते. दर्जेदार ऑफ स्टंप यॉर्कर, यॉर्कर किंग श्रीनाथ पाटील, यॉर्कर किंग. काय गोलंदाजी आहे श्रीनाथ पाटीलची. गुरुनाथ पाटील जेव्हा जेव्हा आलाय ना त्या ओव्हर मध्ये 3 यॉर्कर टाकतो ऑफ स्टंपला. अप्रतिम गोलंदाजी. आमचे लाडके आयोजक उत्तमदादा पाटील. फटका इथे उडवला दोमान स्लाइस मध्ये, बॉल वरती थांबले विकास. तोपर्यंत या बॉल वरती धावा मिळतील किती? 2 न स्कोर पुढे चालला. 17 किशोरजी पाटील निलजे, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. हा डेंजरस बॉलर आहे. आणखीन एक डॉट बॉल. श्रीनाथ पाटीलची दादागिरी प्रश्न होती आहे. आणखीन एक डॉट बॉल आला. काय गोलंदाजी आहे. मिसाईल खरं खरं प्रतिम दर्जाची गोलंदाजी. खोदून काढला या बॉलला. बॉल चालला कव्हरला. विकास पाटील आहेत. फिल्डिंग चांगली आहे या स्पर्धेमध्ये. डेनाई स्पर्धेमध्ये असता इन्फ्रा नागाव टीमनं खूप चांगला खेळ केला. बॅटिंग असो, फिल्डिंग असो, बॉलिंग असो, 2 षटकांचा खेळ संपला. लक्ष 62चा धावफलकावरती धावा. तुम्ही स्कोरबोर्ड वरती 18 या आकड्यावरती दिस आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गुरुनाथ पाटील यांच्याकडनं प्रत्येक डॉट A1 जोडी आहे. गुरुनाथ पाटील आणि मनोहर देसले. किती प्रेम आहे मनोहर वरती. प्रत्येक डॉट बॉल साठी 100. दोस्ती मात्र बिकट आहे, दोस्ती टिक्कट आहे, पण 500 लावायला पाहिजे होते एक प्रत्येक बॉलला. 100 नको. मित्र आहे आपला. A1 जोडी असली तरी 500 लावायला हवे होते गुरुनाथ दादा. बारा बॉल बनवायच्या विजयासाठी. 44 धावा. पूर्णपणे प्रेशर. रमेश पाटील मैदानामध्ये. त्याची बॅट आता बोलणं गरजेचं. मनोहर देसाई आला. पहिला चेंडू. अपील अपील थोडी हलकीशी अपील. डॉट बॉल 100 रुपये गेला. 500 लावले असते, 500 गेले असते. गुरुनाथ पाटील देखील चालाक आहेत. चेहऱ्यावरती स्मित असतात. आणखीन एक डॉट बॉल आला. प्रेम आहे, प्रेम आहे. नागाव 40+ पूर्ण प्रेक्षक नागावचे आहेत. आज गर्दी भरली आहे खऱ्या अर्थानं. या स्पर्धेत सफल झाल्यात गुरुनाथ पाटील. पूर्ण स्पर्धा आमच्या व्यासपीठावरती पूर्ण मान्यवर. बॅटच्या मिडल ऑफ दी फटका चालला साइड स्क्रीनला. दे दे धडक बॉल सीमा रेषेच्या बाहेर. सीमा पार. फ्लायटेड माइटी षटकार. तर थँक्यू सो मच. मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. ड्रीम सिटीचे बिल्डर सन्माननीय अशरफजी खान साहेब, NEP आणि महबूब खान आणि आलम खान यांनी या स्पर्धेला खरं तर खूप चांगल्या प्रकारचं योगदान दिले. ज्यांच्या माध्यमातून धनराशी आम्हाला या स्पर्धेमध्ये देण्यात आली त्यांचंही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. ज्यांच्या माध्यमातून 5,000 रुपये ही धनराशी या स्पर्धेला त्यांनी लाभवली गेली. तसेच सन्माननीय खाडीगावचे उद्योजक आणि समाजसेवक विनोदजी पाटील यांच्याकडनं सुद्धा 5,000 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेला त्यांनी दिलं गेलं. तुम्हा दोघांचं मनापासून सहर्ष स्वागत. प्लीज बघा जे पडद्यावरती प्रेक्षक बसलेत उठा. नागाव प्रेक्षक समोर बसलेत बघा. प्रेक्षक कोणते आहेत प्लीज. सतीश पाटीलचा बॅनर त्याच्या बाजूला. पडद्यावरती प्रेक्षक समोर. पंच तुमच्या समोर जे प्रेक्षक बघा उठा प्लीज. नागावकर तुम्ही उठले तर बाकीचे देखील उठतील. बघा तुमची स्पर्धा आहे. तुम्ही प्लीज बाहेर वना प्लीज. दादा सहकार्य करा. रिवर्स अशरफ बाहेर. मिड ऑफला परतीन उलटा शेल पकडला. नाम बालराव पाटील. आणखीन एक विकेटचं पतन.
परला पॉवरफुल आहे. खऱ्या अर्थानं ही टीम रुबाबदार आहे, शानदार आहे, दर्जेदार आहे. चेक. आपण एक सन्मान या ठिकाणी पूर्ण करणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची धनराशी या स्पर्धेला देण्यात आली. असे सन्माननीय ड्रीम सिटीचे बिल्डर आणि एनसीपी सन्माननीय अशरफजी खान साहेब यांचा सन्मान आपण या मंचावरती करूयात. साहेबांना आपण विनंती करूयात की तुमचा सन्मान जो आमच्या या मुख्य व्यासपीठावरती होईल त्या सन्मानाचा तुम्ही स्वीकार करा. ड्रीम सिटी बिल्डर्स सन्माननीय एनसीपी अशरफभाई खान यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूयात. खरं तर त्यांच्या समोर असलेले सन्माननीय महबूब खान आणि असलम खान यांनी आपण विनंती करूयात की ह्या 3 मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. या सन्मानासाठी मी सन्माननीय यू मे सा डेफिनेटली हिट मान्यवरांचा सत्कार ड्रीम बिल्डर्स आहे. आमचे तुम्ही पाहता बिल्डर डेव्हलपर्स आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव मुंबई अशरफभाई खान यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. विकेट सोबत आणखी एक धक्का. तर या 3 मान्यवरांचा खऱ्या अर्थाने आपण सन्मान करत आहोत. प्रेमाचं प्रतीक फुल पुष्पगुच्छ ज्याने प्रेम व्यक्त केलं जातं. महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार शॉल त्यांच्या खांद्यावरती परिधान केली जाते आणि ही दादांची स्पर्धा आहे आणि त्या दादांच्या स्पर्धेला खरं तर ज्याने मोलाचा हातभार लावलाय त्या सगळ्यांचा सन्मान करणं ही भारताची परंपरा. कारण संतांनी दिलेली शिकवण आहे की अतिथी देवो भव, ती संकल्पना आपण या ठिकाणी पार पाडत असताना थँक्यू दादा, तुम्ही या ठिकाणी आलात. ड्रीम सिटीचे बिल्डर्स तसे एनसीपी अशरफजी खान, महबूब खान आणि असलम खान यांचा सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती केला. त्यानंतर थोडंसं थांबवतो सौरभ. खाडी गावून या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मान्यवर समाजसेवक तथा उद्योजक विनोदजी पाटील यांच्याकडनं सुद्धा 5,000 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेला देण्यात आलं. त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करूयात. दादांना आपण विनंती करूयात की त्यांचाही सन्मान या ठिकाणी करा. मनाचा मोठेपणा खऱ्या अर्थाने माणसाकडे लागतो आणि तो मनाचा मोठेपणा दाखवून समाजसेवा या हितचिंतेने पुढे चालत असणारे सन्मान्य खाडी गावचे विनोदजी पाटील यांचा आपण सन्मान या मंचावरती करत आहोत. येस ओ टू कॉम्बॉक्स. विकेट हॅट्रिक साठी टोटल यश पाटील, रोहित पाटील यांच्याकडनं 3,000, संचित पाटील 3,000. या बॉलवरची विकेट येईल का? नाहीये. टोटल 9,500 रुपये होते. 9,500. डीएनजी गिरी असता इन्फ्राचे कंपनीचे मालक यांच्याकडनं 3, संचित पाटील यांच्याकडनं 3 आणि गुरुनाथ पाटील, यश पाटील, रोहित पाटील यांच्याकडनं 3 आणि सतीश पाटील यांचा सुपुत्र यांच्याकडनं 500. 9,500 होते. भेटले नाहीये. षटक क्रमांक संपला. तिसरा 3 षटकांचा खेळ. लक्ष 62चा. स्कोर वरती रन संख्या 25. 6 चेंडू 37 धावेची गरज आहे. भगवान शेठ मडवी यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये. बालकृष्ण मडवीला. चेक. हासिफभाई खान बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, एक औद्योगिक क्षेत्रामधलं मोठं नाव. हासिफभाई खान यांचाही आपण सन्मान या मंचावरती करत आहोत. सन्माननीय बालारामजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी पूर्ण करूयात. दादांचे जवळचे मित्र, खरं तर दादांनी आलिंगन घालून त्यांनाही या स्पर्धेचे भाग बनले म्हणून त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. सो या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत आणि दादा तेच म्हणतात की या मुख्य व्यासपीठावरती आमचा सन्मान होतो हे आमचं भाग्य आहे, परंतु भाग्य नव्हे तरी दादांची माणुसकी आहे. आणि दादा सतत हेच सांगत असतात की हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. माणुसकीचे नाते या स्पर्धेमध्ये जपले जातात आणि पुन्हा एकदा त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. प्रत्येक डॉट बॉल साठी रोहित पाटील, यश पाटील यांच्याकडनं बालकृष्ण मडवीसाठी 200 रुपये आणि प्रत्येक विकेट साठी भगवान मडवी यांच्याकडनं 500 रुपये. मंथन शेठ पाटील खूप मेहनत घेत आहेत स्पर्धेला. मंथन तुझं देखील स्वागत आहे. जो की आता सराव करतात. नेक्स्ट मॅच आहे महत्वाची. बघा मागे वा प्लीज. 12-13 नागाव दिसत नाही मान्यवरांना. मागे वा. नो बॉल घोषित केला. 1+1 2 धावा.
या बॉल वरती 2 स्कोर पुढे चालला. 28 धावा धावफलकावरती. कालुराम मडवी यांचा देखील मुख्य व्यासपीठावरती आगमन आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. षटकातील पुढचा बॉल फ्री हिट आहे. मोठा फटका लगवायचा होता लेग स्लिपला. गोपाळ माळी चतुर आहे, चालाक आहेत, फिल्डिंग दमदार आहे. जेव्हा जेव्हा गोपाळ माळीकडे बॉल केला तेव्हा तेव्हा त्यानं स्टॉप केला. भले अंगानं असो हातानं असो पण स्टॉप केला. षटकातील पुढचा मोठा फटका. कॉटन बॉलची संधी बालकृष्ण मडवीला संधी आहे. सोडलाय कॅचेस विन द मॅचेस. या बॉलवरती 1. या स्पर्धेला आलात त्याबद्दल तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. कुशिंद्र म्हात्रे असतील, अनिश असेल, एकनाथदा म्हात्रे असतील, महानगर प्रमुख पनवेल या स्पर्धेतून निरोप तसा तुम्ही आलात तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. मुरलीधर म्हात्रे चेक. कुशिंद्र हॉटेलचे मालक सन्माननीय ऋतिका हॉटेलचे मालक कुशिंद्रजी म्हात्रे साहेब जे कुटारीवरून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आले होते, त्यांच्याही माध्यमातून 2000 रुपयाचं या ठिकाणी धनराशीच्या स्वरूपात या स्पर्धेला सहकार्य लाभलंय. त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि सन्माननीय श्री शिवसेना पनवेल महानगर प्रमुख यांच्याकडून खरं तर श्री एकनाथजी दत्तू म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला जे 5000 रुपयाचं धनराशीच्या माध्यमातून या स्पर्धेला मदत झाली आहे, त्यांचंही पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. श्री एकनाथजी दत्तू म्हात्रे शिवसेना पनवेल महानगर प्रमुख यांच्याकडून ते 5000 रुपयाचं मानधन या स्पर्धेला दिलं गेलंय, त्यांचंही सहर्ष स्वागत. या ओव्हर मध्ये डॉट बॉल 3 आलेत. विकेट 1 घेतला. बघा भगवान मडवी यांच्याकडनं 500 रुपये कॅश प्राइज जमा करायचं आणि रोहित पाटील, यश पाटील 3 डॉट बॉल आहेत तुमचे 300 पैसे लगेच जमा करा. साहेबांचं आमच्या मुख्य व्यासपीठावरती